हाय हॅलो नमस्कार. मी पायल. आपलं नवीन एका ब्लॉग मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. कशा आहात तुम्ही? मस्त असाल, मजेत असाल अशी आशा करतो. तर हा रविवारचा दिवस आहे. रविवारी सुट्टी असल्यामुळे काही असं बाहेर जायचं नसतं. त्यामुळं मग घरातली आपली जी कामं असतात तेवढी उरकता येतात, नाहीतर मग असं वेळ भेटत नाही. सोमवार ते शुक्रवारपर्यंत तर असं टाईट शेड्यूल असतं की आपल्याला दुसरी कामं घरातली करताच येत नाही. शनिवार आणि रविवार या दिवशीच सगळी कामं मला करावी लागतात. आणि बायकांचं कसं ठरलेलं असतं की काही कामं करायची तर आपण आधीच ठरवतो. तर श्रावण सोमवारी येणार आहे, त्यामुळे मग मला पांढरी साडी घ्यायची होती. आणि आता आषाढी मंगळवार आहे, तर मग आईची ओटी ही भरायची होती, त्यासाठीही मला एक साडी घ्यायची होती. तर मी ही साडीची खरेदी केली आहे. आणि साडीची खरेदी करायला गेले आणि दुसरीच खरेदी करत बसले. ड्रेस घेतले, ही ओढणी त्याची, आणि ही पांढरी साडी घेतली. मला सिंपल पाहिजे होती, म्हणजे आपल्याला काम ते करता येईल अशी, पण सरांना ही आवडली. मग ही श्रावण चालू झालं की सगळे आपले सणच चालू होतात, त्यामुळं मग सण आले की आपल्याला असं वाटतं की एखादी तरी साडी असावी. पण ही मला श्रावणी सोमवारसाठी घालण्यासाठी मी आवर्जून आले. आणि आता माझा आवाज खूप बसला आहे, आणि बसण्याचं कारण तुम्हाला पुढं कळेल की खूप बसला आहे. सर्दी नाहीये पण आवाज बसला आहे, कारण खव खव होते घशामध्ये, आणि धुळीची ॲलर्जी असल्यामुळे ह्या गोष्टी खूप लवकर होतात. आणि आता मी खूप काम काढलं आहे आणि सगळीकडे धूळ धूळ पसरलेली आहे, त्यामुळं मग ते तसंच होतं. कलरचं घराचं काम काढलं आहे. म्हणलं आता सण येणार आहेत, गणपती, नंतर मग दिवाळी, नवरात्र. त्यापेक्षा म्हटलं आता गणपती येण्याच्या अगोदरच श्रावण महिनाही चालू होतोय आणि आता पाऊस थोडासा कमी आलाय, त्यामुळं मग म्हटलं कलर करून घ्यावं. आणि कसं परत करू करू म्हटलं की मग राहून जातं. परत सणाची तयारी असते आणि हे कलरचं काम, मग सगळं दोन्ही एकत्रच येतं. त्यामुळं आज फक्त हॉल झालाय, अजून आतलं बेडरूम, किचन राहिले. तर बघू आता ते हळूहळू करून घेऊ. पण कलर द्यायचा म्हटलं की घरात किती काम असतं हे सगळ्यालाच माहिती. तर त्यातूनच तुम्हाला मी व्हिडिओ आज काय करते तुम्हाला दाखवणार आहे. कलर द्यायचं म्हटलं की खूप भिंती घासावं लागतात, मग त्यातून इतकी प्रमाणात धूळ निघते. आणि तरी मी मास्क लावला होता, पण मला आहे ना धुळीची खूप ॲलर्जी आहे. मग त्या ॲलर्जीमुळे असं होतं की लगेच घसा पकडतं. अशा बाबतीत, माझ्या बाबतीत असं खूप गोष्टी होतात, तर त्यामुळं घसा बसला आहे. आणि नंतर आणि सकाळ नव्हता बसला, आणि संध्याकाळी अचानकच असं झालं की घसा पकडल्यासारखं वाटलं. अगोदर काय एवढं वाटलं नाही सकाळी, पण संध्याकाळी ही गोष्ट इतकी झाली की नंतर तर माझ्या इतकं दुखायला लागलं, तर असं व्हायला लागलं. तर आहे ना, नंतर मग देवपूजा करून घेतली. देवपूजामध्ये सगळीकडे धूळ होती, देवांवरही धूळ बसली होती, कारण किचनचं आवरलं नव्हतं, तरी पण किचनमध्येही तेवढी प्रमाणात धूळ गेली होती. तर मग म्हटलं देवांची पूजा करावी. आणि आज किचनलाही कलर द्यायचा होता, कारण देवघर अशा जागेवर आहे तिथं वॉलपेपर मी बसवला आहे ऑलरेडी, त्यामुळं मग देवघर काही मला हलवायचं नव्हतं. त्यामुळं मग म्हटलं देवपूजा अगोदर करून घ्यावी. आणि कसं होतं, कलर द्यायचं काम चालू झालं की मग आपल्याला अशा गोष्टी करता येत नाहीत. मग त्या अगोदर सगळ्या गोष्टी आपण करून ठेवल्या तर मग आपल्यालाही सोपं जातं आणि मग त्यांनाही सोपं जातं. त्यामुळं मग आधी म्हटलं देवपूजा करून घ्यावी. आणि देवपूजा मी आज सिंपलच करणार आहे, कारण एवढ्या धुळीत आहे ना काही सुधरत नव्हतं. आणि सगळे कामं घरातला एक पसारा इकडून तिकडे न्यायचा, तिकडून इकडे न्यायचा, आणि त्यांना रूम रिकामी करून द्यायची, याच्यामध्येच माझा सगळा दिवस गेला. तर अशी मी देवपूजा केली आहे आज. म्हटलं स्वयंपाक हे करून घ्यावा. आणि स्वयंपाकात आज मी सिंपल स्वयंपाक बनवणार आहे. म्हटलं जास्त तामझाम न करत बसण्यात काही पॉईंट नाही, कारण कामं खूपच होती. तर मग वांग्याची भाजी करून घ्यावी म्हटलं.
आणि वांग्याची भाजी म्हटलं की कुकरमध्ये केली की खूप लवकर होते आणि आम्हाला आहे ना जास्त शिजलेली भाजी आवडते, त्यामुळं मग वांग असं छान छान शिजलं, सॉफ्ट झालं पाहिजे अशी भाजी आवडते, त्यामुळं मग मी शक्यतो कुकरमध्येच बनवते. तर कुकरमध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता, आलं लसूणची पेस्ट आणि त्यात थोडीशी कोथिंबीर टाकली आहे, कांदा टाकून तो चांगला परतून घेतला आणि त्याच्यानंतर आहे ना मी आपलं टोमॅटो टाकला. आम्हाला एवढा टोमॅटो आवडत नाही, पण थोडीशी टेस्ट येण्यासाठी मी थोडासा टाकते आणि नंतर मग थोडं हिंग टाकायचा राहिला होता तर तोही टाकून घेतला आणि आपले घरामध्ये जे जे बेसिक मसाले असतात ते टाकले. मी काय गरम मसाला, चिकन मसाला काही टाकणार नाही आज, कारण सिंपल भाजी करायची होती मला. हा छोटा माझा कुकर आहे ना 9 वर्षापूर्वीचा आहे आणि अजून एवढ्या छान स्थितीत आहे ना, म्हणजे शिट्टी होती, व्यवस्थित चालतो. त्यामुळं मला आहे ना हे माझ्याकडे अजून 2 आहेत, पण मला हाच कुकर खूप आवडतो. याच्यामध्ये राईसही खुला खुला होतो. आता दुसरा कुकर आहे पण त्याच्यात आहे ना राईस होत नाही व्यवस्थित, तर हा कुकर खरंच मला एवढा युजफुल आहे ना, त्यामुळं मग वांगे मी टाकून घेतले आणि छान परतून घेतलं थोडं. ही सोपी पद्धत आहे पण वांग्याची भाजी खायला इतकी छान लागते. आणि याच्यामध्ये आहे ना शेंगदाण्याचं कूट टाकलं. वांगे तळून घेऊन ही छान लागते, पण आजच आपण तेलामध्ये थोडंसं मसाल्यात परतलं ना वांग तर खूप छान लागतं, टेस्टी. आणि आता मीठ टाकलं होतं मी, तर तुम्हाला मिठाचं व्हिडिओमध्ये जरा स्किप झालं आणि मीठ टाकून आपलं झाकून ठेवून एकच शिट्टी काढली, 2 मिनिट ठेवलं मी तसंच मोठ्या हाय फ्लेवरवर आणि एक शिट्टी घेतली तर लगेच छान शिजतं. आणि इथं आहे ना कारल्याची भाजी म्हटलं करून घ्यावी, कारण नंतर सकाळनंच आम्ही 2 भाज्या करतो आणि त्यामुळं मग म्हटलं चला कारलं होतं तर कारल्याची भाजी ही करून घ्यावी. तर कारलं मी छान तेलामध्ये परतून घेतलं पहिल्यांदा आणि अशा पद्धतीने केली ना भाजी खूप छान लागते. नाहीतर मग वेगळ्या पद्धतीने थोडीशी केल्या थोडीशी कडवट होती, पण अशी केल्यावर कडवट होत नाही. आणि हे कापून मी मिठाच्या पाण्यात थोडा वेळ भिजू घातलं होतं, त्यामुळं चांगलं तळल्यानंतर कुरकुरीत होतं आणि कडूही लागत नाही आणि आपली फोडणी तयार करायला लागते. आता जिरी, मोहरी आणि कढीपत्ता आता म्हटलं जाऊ दे संपलाय, तर तेवढा होता तेवढे 2 पानं टाकले, कुठं बाहेर जाऊन आणू म्हणलं. त्यामुळं आलं लसूण पेस्ट टाकली, त्याच्यात थोडीशी कोथिंबीर बी होती आणि त्याच्यामध्ये आपलं हे टाकलं कारलं आपण तळून घेतलेलं आणि मीठ ऑलरेडी कारलेलं मी टाकलं होतं, त्यामुळे आता मीठ मी काही टाकणार नाही. आणि हळद, आपले बेसिक मसाले, तिखट, हळद, थोडंसं काळा मसाला आणि आपल्याला शेंगदाण्याचं कूटही यालाही टाकायचं आहे. पण इतकी छान लागते, खूप छान लागते हे अशा पद्धतीनं कारलं. असं वाटतच नाही की आपण कारल्याची भाजी खात आहोत, इतकी टेस्टी छान बनते. आणि मला मूळ म्हणजे कारला आवडत नाही, तरी पण एवढी आवडलं म्हणलं जाऊ दे, घसा बसला आहे, पित्तही परत नंतर होतं, तर थोडंसं कारलं खाल्लेलं बरं. त्यामुळं मग मी खायला घेतलं तर खूप छान झालं होतं. अशी रेडी आहे आणि झाकून ठेवून आता 5 मिनिटं असंच वाफेवर शिजवायचं, जे शिजलं नसेल ते व्यवस्थित शिजतं. तर असं आहे आजचं माझं ताट. सरांना ताट वाढून दिलं, सकाळची वेळ म्हटलं की घाई. आणि आता तुम्हाला आहे ना मी एक जुगाड दाखवते. तर जुगाड म्हणजे असा की माझा नळ अचानकच टपकायला लागला आणि घरात नळ टपकलेलं चांगली गोष्ट नसते. तर मग जुगाड म्हणून मी आहे ना नंतर नवीन दुसरा बसवावाच लागणार आहे, पण तोपर्यंत म्हणलं काय होतंय का बघायला येईल. तर आहे ना असं मी रबर लावलं त्याला, तर पाणी टपकायचं बंद झालं. जर असं तुमचा नळ टपकत असेल ना तर तुम्ही नक्की असं रबर लावून बघा, खूप व्यवस्थित होतं. पाणी टपकणं म्हणजे आहे ना लक्ष्मी आपल्या घरातली जाते असं त्याचा अर्थ होतो वास्तुशास्त्रानुसार. तर तसं होऊन नाही देण्यासाठी आहे ना आपल्याला असं नळ टपकत असेल तर त्याला लगेच बंद करावा लागतो. तर असा होता आजचा माझा व्हिडिओ. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा.